भूमिका मांडायची. 5 गोष्टी ब्रह्मलिखित निश्चित आहेत. पहिलं आहे आयुष्य, दुसरं आहे कर्म, तिसरी गोष्ट आहे वित्त. वित्त म्हणजे पैसा. आपल्या प्रारब्धात पैसा किती हे लिहून ठेवलं अगोदरच. आपली पळापळ धावपळ ही आहे, पण जेवढं आपण तुम्ही हातात माती जरी घेतलं तरी सोनं होते. आणि सोनं जरी आपल्या असल्या हातात तरी त्याची माती व्हायला काही वेळ लागत नाही. कितीही प्रयत्न करा, जेवढा आपल्या प्रारब्धात संपत्ती आहे तेवढी मिळणारच आहे. विठ्ठल विठ्ठल तशी असेल तर मी बोलून गेलो मातीचं सोनं होतंय महाराज. प्रारब्धात जर आपल्या असेल. एकदा काय झालं, घोड्यांची शर्यत लागली. घोड्यांची शर्यत लागली, मी प्रारब्धातलं सांगतोय. घोड्यांची शर्यत लागली. एक जणाला सांगितलं बाबा घोड्याची शर्यत आहे. 2 घोडे उभा होते. 2 घोडे उभा असताना एक घोडं चांगलं होतं आणि एक जरा मरतुकड होतं. त्यावेळेस त्याने ती एक गोष्ट पुन्हा पेपरला वाचली. घोड्याची शर्यत आहे, त्याच्या खाली दुसरी एक पेपरला बातमी होती की माझी जे मुलगी करेल त्याला मी 10,000 रुपये देईल आणि 10,000 रुपये दिवसातून त्याला खर्चून यायचंय, अशी बातमी होती. 10,000 रुपये घेऊन जा, दिवसभर खर्चून दाखवा. त्यावेळेस ती बातमी वाचली आणि तो म्हणला सावकाराकडे गेला. गावात गेल्यानंतर सावकाराला विचारलं. ते म्हणले तुमची मुलगी मी करायला तयार आहे, 10,000 रुपये द्या म्हणे, दिवसभरात मी खर्चून पुन्हा तुम्हाला परत आणून देतो. ते सावकार म्हणला जर नाही खर्चले तर दुप्पट द्यावं लागते. ते म्हणले अहो खर्चायला काय अडचण आहे, 10,000 कुठेही खर्चितो म्हणला. 10,000 रुपये घेऊन जातो कुठेही खर्चितो. ते म्हणले पुन्हा सांगायलो तुम्हाला 10,000 जर तुम्ही खर्चायचं विसरला तर 20 द्यावं लागतील. ते म्हणले काय हरकत नाही. ते म्हणले अहो काय अडचण आहे खर्चायला. पुढे गेला म्हणला सट्टा लावून टाकू मला 10,000चा एकदाच. नाही का सट्टा म्हणजे कळते ना, आपल्या भाषेत मटका म्हणतात त्याला. मटका 10,000 रुपये लावू म्हणला, आपल्याला जाण्यासाठी तर लावायचा. गेला महाराज सट्टेच्या दुकानावर. ते म्हणला अहो माझे 10,000 रुपये लावायचे, मग गेले तरी हरकत नाही. ते म्हणजे काय हरकत नाही. महाराज बरोबर 5 वाजता त्याला ते सट्टा कळाला ना. आता ते त्याने सांगितलं होतं हे गेल्यानंतर 10 जातील, पण येताना 10चे किती 20. कोणीच खेळत नाही का इथे सट्टा? हा अहो 10चे किती येते भीमराव? अहो 10,000चे 20,000 येतात ना महाराज. 10चे 20 डबल येते म्हणला. गेले तर 10 जाते म्हणला, हरकत नाही जाण्यासाठीच लावले. 10,000 लावले. वाट बघूला दिवस नव्हता, पण ते आलं ना महाराज. फोन लावला तुमचे 10,000 लागले आणि 20,000 घेऊन जा. ते म्हणला हाणून घेतला आता कपाळात. 10,000 कुठेतरी खर्चायचे होते आणि हे 10चे 20 झाले. आता 20 कुठं खर्चू. पुढे गेला मोटरसायकलवर बसला, म्हणला काहीतरी जाऊ द्या कुठेतरी खर्चू म्हणून. मोटरसायकल घेतली. मोटरसायकल पुढे एक म्हातारा जाऊ लागलं. म्हाताऱ्याला त्यानं दिली धडक मागून. ते म्हणला हे दवाखान्यात घालून 20,000 रुपये घालूत म्हणला. ते त्या दवाखान्यात म्हातारा खाली पडलं. त्या म्हाताऱ्याला त्याने उचललं, दवाखान्यात ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यावर त्या म्हाताऱ्याला विचारलं तुमचे लेकरं कुठं राहते? ते म्हणजे इथंच राहते. आणि फोन लावून सांगतो म्हणला की 10,000 रुपये तुम्हाला काही खर्च वगैरे दे, मी स्वतः 20,000 रुपये लावतो म्हणला. पोरायला फोन लावला. पोरं जवळ आले आणि पोरायनं आल्या मला पोरायच्या हातात मध्ये 50,000ची बॅग होती. ते पोरं आल्यानंतर बघितलं बापाला, पलंगावर पडलेला बाप आहे, ट्रीटमेंट चालू आहे. आणि ज्याने धडक दिली त्याच्याकडे, कोणी दिली तुम्हाला? हे मुलगा आहे. त्याच्याकडे गेले. हे 50,000 रुपये घ्या म्हणले, तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही, हे घेऊन जा बाबा 50. अरे म्हणलं बापाला तुमच्या मी धडक दिली, दवाखान्यात मी आणले, ते 50,000 मला का द्याले? ते मला अहो काही नाही, येरवड्याला हॉस्पिटलमध्ये येड्याच्या इस्पितळामध्ये 2 वर्ष होतं म्हणला म्हातारा. हे त्या डॉक्टरने सांगितलं असं नीट होत नाही, कोणीतरी धडक देईन, याच्या डोसक्यातल्या नसा मोकळ्या झाल्या, हे नंतरच नीट होईल म्हणलं. तुम्ही धडक दिली, ह्याच्या नसा मोकळ्या झाल्या, दवाखान्यात ऍडमिट केलं, उपकार झाले तुमचे म्हणला. 50,000 घ्या तुम्ही जा. परत 50 आता ते म्हणला 50 कुठं खर्चू, 50 कुठं खर्चू. पंचायत पडली. जत्रेला गेलो माळेगाव सारख्या, तिथं महाराज मी सांगून गेलो होतो घोड्याची शर्यत लागली होती. एक घोडं चांगलं होतं आणि एक घोडं मरकुड होतं. मरकुड म्हणजे त्याच्या अंगावर माशा होऊ लागल्या. त्याने महाराज शर्यत लागली.
म्हणजे 50,000 रुपयाची शर्यत आहे. जर 50,000 रुपये लावले तर याला हे घोडं बक्षीस आहे आणि 1,00,000 रुपये बक्षीस आहे. आणि जर दोन्ही घोड्यावर 50,000 बक्षीस, एक चांगलं काठीवाड घोडं होतं ना मला, ते म्हणला हे धाव पळण्यासाठी धाव वेग आहे. मग हे मरकुडं घोडं म्हणलं ह्यालाच लावून टाकू ना, मला ह्याला काही पळणं होणार नाही. 50,000 जातात मला, आणि घोडं हे आपलं काही कामच नाही. मरकुड्या घोड्याने 50 लावले, शर्यत सुरू झाली. मला 1, 2, 3 ते घोडे पळायला सुरुवात झाली. फार वेगाने ते काठीवाड घोडं पळू लागलं. पळालं एवढं पळालं ते तिथं फट वडलेली त्या फज्यापर्यंत गेलं की तिथून पुढून पिसाळ कुत्रं आलं. पिसाळ कुत्रं तर भा करीत त्या काठीवाड घोड्याला ते फट्टीला शिवायचं, ते महागारी परतलं मरकुडं घोडं जाऊन त्या फटीवर जाऊन ते फट शिवली त्यानं. तिथं आलं जिंकलं की मरकुडं घोडे की जे कार झाला. ते म्हणले हे 1,00,000 बी तुम्हाला आणि हे काठीवाड घोडं तुम्हाला. ते म्हणलं आता काय हाणून घेऊ पप्पा. 50ची 1,00,000 किती झाले, 10चे किती झाले बघा. दुसऱ्याचे पैसे किती राईट मोजतात तुम्ही. 10चे 1,00,000 झाले. 1,00,000 घेऊन पुन्हा परत त्या सावकाराकडे गेलं. सावकार म्हणला अरे खर्ची गेला का पैसे? नाही हो म्हणला, हे 1,00,000 घ्या म्हणला. 1,00,000 घ्या. रडू लागलं. सावकार म्हणले काय झालं तुला रडायला राजा? काय नाही, 10,000 दिले ते म्हणलं, तुम्ही 10,000 खर्चायचे होते, पण 10ची 1,00,000 झाली हो म्हणला. काय करावं आता, तुमची पोरगी मिळेल ना, आणि मला बायको भेटणं अवघड झालं. राजा म्हणला काळजी करू नको, मी तुझ्या प्रारब्धाची रेषा बघू लागलो. जेथ कर्म देती झोले प्रेम करिता काही नसले. प्रेम करिता काही नसले. प्रेम करिता काही नसले. ओ जेथ सुंदर गोड प्रमाण दिलं बघा महाराजांना. जर कर्म योग्य असेल बर का, आपल्या प्रारब्धात जर असलं ना, मग काहीही केलं तरी ते बुडणार नाही. मी सांगू लागलो ते गेलं. राजेसाहेब म्हणला अडचण आहे मला, तुमची मुलगी भेटत नाही मला, आधीच बायको भेटना. राजा म्हणला काळजी करू नको, तुझ्या प्रारब्धाच्या रेषा तपासू लागलो. म्हणला तुझ्या प्रारब्धात खरंच तू भाग्यवान आहेस का? कसा आहे, मी काय पिवळ्या राशनवाल्याला देणार आहे का काय? म्हणला पोरगी तुला देतो महाराज. पैसे दिले, मुलगी दिली. मी का सांगितलं, ज्याच्या प्रारब्धात असलं ना ते कुठंच जात नाही. विठ्ठला आयुष्य, कर्म, वित्त. चौथी गोष्ट राहिली विद्या. विद्या ही ब्रह्मलिखित आहे महाराज. माणूस किती विद्वान आहे होणार आहे, किती बुद्धिमान आहे, पुढे भविष्यामध्ये त्याच्याकडे विद्वत्ता किती येणार आहे, ही ब्रह्मलिखित गोष्ट आहे. गेल्या जन्मामध्ये आपण काही साधना केली का? कधी रामायण वाचलं का? बघा आजही सहज ओवी वाचल्या भाऊ महाराज पाठ होते तुम्हाला, बरोबर आहे ना? एकदा ओवी वाचली की पाठ होती. आता मी एक ओवी पाठ करायला 10 दिवस लागायचे मला. असं का होतं? असं गेल्या जन्मात तुम्ही रामायण वाचलं, सहज कानावर ओवी पडली म्हणून वाचल्या पाठ होती. वाचल्या पाठ होती. आज बघा अभंग घेतल्या पाठ होते महाराज. का पाठ होते? गेल्या जन्मात ते अभंग आपण पाठ केलेला असतो, पण आज सहजही जरी नजर टाकली तरी पाठ होते. याचा अर्थ आहे गेल्या जन्मात केलेली साधना पुढे येते. गेल्या जन्मात आपण किती विद्या प्राप्त केली आहे, म्हणून उपजाताची ज्ञानी हे वर्म जाणवली. ज्ञावली ज्ञानोबा आहे, जन्मताच ज्ञानी आहेत. कारण हजारो लाखो वर्षाची जन्माची तपश्चर्या माऊली ज्ञानोबरायाकडे आहे. म्हणून ज्ञानोबराय हे ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव याची पदवी त्यांना ज्ञानोबरायाला. का? त्यांच्याकडे विद्या गेल्या जन्मातच प्राप्त होती. गेल्या जन्मात आपण किती काय केलं, किती विद्वत्ता मिळाली, याच्यावर ब्रह्मदेव लिहून ठेवतो. वित्त, विद्या
आणि ब्रह्मदेवाने एक गोष्ट लिहून ठेवली, मला तिथे यायचंय, त्याचं नाव आहे मृत्यू. म्हणून मृत्यू हा काहीही करा एके दिवशी महाराज जाणार आहे, जाणार आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजती मरती सगळीची, जो जन्माला आला न तो एके दिवशी खाटेवर जाणार आहे. काही